ऋषीचे म्हणजे कश्यप ऋषीला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव दिती आणि एकीचं नाव आदिती होतं. बरोबर महाराज? शास्त्री महाराज जी जी बरोबर आहे का? जी. हा. तर या ठिकाणी दितीला जे मुलं होते ते या ठिकाणी राक्षसी वृत्तीचे होते आणि आदितीला जे मुलं होते ते या ठिकाणी देवगुणी होते. बरोबर? हे बरोबर सांगायला का उलट सुलट व्हायला? बरोबर आहे, बरोबर आहे. बरं का? मग अशा प्रकारे मग या ठिकाणी जी दिती आहे तिनं आपल्या मालकाजवळ म्हणली, विनंती केली. म्हणजे काय म्हणले आता? म्हणले तिला सर्व देवगुणी मुलं झाले आणि देवगुणी मुलं झाल्यामुळे तिचा सतत आज आयुष्यभर काय झाला? सत्कार होत गेला, सन्मान होत गेला. आणि म्हणजे माझे जे काही मुलं आहेत ते राक्षसी वृत्तीचे असल्यामुळे मी अवहेलित झाले, मी या ठिकाणी प्रतारित झाले म्हणले. आणि असं जर प्रतारित अवस्थेत जर मी गेले तर म्हणजे माझं पुढचं काय म्हणण्यात नाही. आणि तुम्ही तर ज्या दिवशी मला वरून आणलं त्या दिवशी म्हणले की 7 फेरे घातले होते आणि त्या 7 फेऱ्यामध्ये सुद्धा एक शब्द तुम्हाला दिलेला आहे. काय म्हणलेला आहे? तर अण्णा सुद्धा नेहमी म्हणायचे, रंगनाथ गुरुजी म्हणायचे की बायको त्यांनी करावी ज्याला मुक्त करता येत होती. तसं म्हणजे आता तुम्ही मला बायको करून आणलं तर मुक्त करायची जबाबदारी सुद्धा म्हणजे तुमचीच आहे. म्हणजे मग आता माझी काहीतरी विल्हेवाट लावा. तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या अगदी ध्यानस्थ आले आणि ध्यान झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी भगवंताचा काय झाला? साक्षात्कार झाला. आणि भगवंत म्हणले चिंता करू नका म्हणले, या जन्मामध्ये तुम्ही कश्यप आणि या ठिकाणी बोलेत म्हणले दिती आहात ना, तर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही विठ्ठल आणि रुक्माई होणार. म्हणजे आणि तुमच्या उदरामध्ये जगाचा या ठिकाणी ज्ञानदाता, जगाचा या ठिकाणी काही वरी असा असणारा या ठिकाणी भगवंत या ठिकाणी जन्माला येणारे आणि तुमच्या सतत आवश्यकणारे. यावर त्या पत्नीनं म्हणजे दितीनं आपल्या मालकाच्या बोलण्यावर काय झाला? विश्वास ठेवला. पतीच्या मता अनुसरून ही पत्नी बनतात. अशा प्रकारचा या ठिकाणी तिच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून त्याच अवस्थेत त्याच परिस्थितीत ते कार्याची मग्न राहिली आणि मग्न राहून तिनं देवाचं नामस्मरण केलं. त्याचा परिणाम काय झाला की ते पुढच्या जन्मामध्ये विठ्ठल पंताचे रुक्माई या रूपाने आले आणि त्यांच्या उदरी कोण आले? या ठिकाणी साक्षात भगवंताचा अवतार असणारे कोण? ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जन्माला आले, ज्ञानदेव जन्माला आले. की ज्या ज्ञानदेवाचं त्या 4 भावंडांचं नाव जरी घेतलं तर काय होतं? म्हणजे तुमच्या ठिकाणी जे पाप तर नाहीच होतच होतं, परंतु अमृत तयार होतं. आणि अमृत तयार होतं म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई ही एवढ्या 14 अक्षरी 14 अक्षरी निवृत्ती ज्ञानदेव स्वपान मुक्ताबाई अशा प्रकारे 14 अक्षरी जर या ठिकाणी मंत्र जर जपला तर त्यामध्ये काय होतं? म्हणजे या ठिकाणी त्याच्या ठिकाणी पुण्य म्हणजे अमृत तयार होतं. आणि अमृत तयार होऊन त्याला मेलेला माणूस सुद्धा जिवंत करायची शक्ती या शब्दात होती. हे केव्हा अनुभवाला की त्यांना तीर्थावळीला जात असताना नामदेव महाराज वगैरे अनेक संत मंडळी गेली होती कुठं? काशी विश्वेश्वराला. तर जातानी करत असं लागलं होतं आणि येताना सुद्धा लागलं. तर जातानी त्यांना काय प्रकार झाला तो त्या आहे ते बोलत नाही, पण येताना आल्यानंतर परत द्यायला वाटलं. त्यांनी जरी आपल्याला वचन दिलं असलं की आता तुम्हाला कधी संत मंडळीला जर या ठिकाणी जीव डोळ घालायचे असेल तर तुम्ही फक्त मला निरोप पाठवला. तर तो त्याला वाणी होता, व्यापारी होता, पण त्याला साधू नाव काय होतं? तो साधू बनला होता. आणि म्हणून साधू मानेनी असं काय वचन दिलं होतं की तुमच्याकडे कोणी जर संत मंडळी आली आणि त्यांना जीव घालायचं असेल, त्यांना काय जर सेवा करायची असेल तर तुम्ही फक्त मला निरोप पाठवला तरी तुमच्या घरी 6 वस्तू येतील. तुम्ही पैशाची चिंता करू नका. परंतु त्याला वाटलं की हे म्हणते हे तर सोकलंय, मागच्या भेटलं तर आता सोकलं म्हणते. आणि म्हणून त्यांनी काय केलं? चोरून आणता शेवटी त्या कमालाचे पाय दिले. कमाल आणि कमाली हे कोण होते माहिती का? हे स्वतः योगी संबंधातील प्राप्त झालेले कबीरदासाचे पुत्र आणि पुत्री होते. लक्षात घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी मग या ठिकाणी मग ते पकडले गेले. आणि त्यानंतर ते काय केलं माहिती का? की कमाल म्हणला बाबा आपले एक काम करा म्हणजे आता काय करा म्हणजे माझं मुंडकं कापून घेऊन जा म्हणे. मुंडकं जर पाहिलं आणि चोरीचं अन्न आणून तुम्हाला खाऊ घालायले असं म्हणत संत मंडळी आपल्या घरातून विमुख जाईल म्हणजे.
जैलमध्ये आले ते मुक्त जर केले तर आपल्याला महापातकात आपण पडतो. आणि म्हणून तुम्ही काय करा, धड कोणाचा आहे हे ओळखू आलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने काय करा, त्याला तुम्ही म्हणतात मग त्याच्या अंगावरच्या वस्त्राने त्यांना काय कळलं नसेल का, तर तो भगवंतालाच ही निंदा करायची असल्यामुळं भगवान काय करू शकत नाही, त्याच्यावर सगळं काय होऊ शकतात. आणि अशा प्रकारे मुंडकं छाटलं गेलं. रात्री ती सर्व संत मंडळी भोजन वगैरे झालं, सर्वांनी आराम केला, निघाले. तर काही लोक सांगतात विशीला टांगलेलं होतं, आणि काही लोक सांगतात ते सिंगल बार डबल बार असतात ते लोखंडाचं खेळायचं, व्यायाम करायचं, त्याला अडकलेलं याचं धुंड होतं. गळ्यापासून खालच्या भागाला धुंड म्हणायचं, आणि गळ्यापासून वरच्या भागाला गुंड म्हणायचं. मग ते नुसतं धुंड होतं. पण ते धुंडालाही वाटलं की संत मंडळी चालली, आपण तर आता वाया गेलोच, आपण तर गेलोच. म्हणून त्यांनी त्या धुंडानेच काय केलं माहिती का, ते हात जोडले. हात जोडले तर 10 प्रकार जो पाहिला हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या दोघांचे लक्षात बसलं नाही. पण शेवटी त्यांनी मग कबीरदासाला विचारलं, काय वेळे म्हणजे हे काय हे सगळं प्रकार मला सांगा. असं म्हणतात झिनीत कबीरदासाच्या वेळेला टपटप पाण्याला रडले. म्हणजे काय म्हणजे महाराज अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी घटना झालेली आहे. म्हणजे त्याचं मुंडकं कुठे, तर म्हणजे मुंडकं बाहेर ठेवलेले. म्हणजे मग घेऊन या. घेऊन आल्यानंतर म्हणजे ते प्रेत खाली काढा. म्हणजे काढलं ते धुंड काढा. आता धुंडाला ते मुंडकं लावलं, आणि मुंडकं लावल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी काशी विश्वेश्वराची काय केली, प्रार्थना केली. म्हणजे आता हे मध्ये मध्ये देवा, म्हणजे आमचा चमत्कार करून आम्हाला आमचं महत्व वाढायचं नाहीये, परंतु आमची सेवा करण्याकरिता ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी अन्न दिलं त्या लोकांना आपल्या मृत्यूशी या ठिकाणी खेळावं लागलं. अशा प्रकारची बदनामी होईल, आणि त्यामुळे इथून पुढे कोणीही सेवा करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या स्वतःसाठी तरी या ठिकाणी काय करा, याला जिवंत करा. तर त्यावेळेस वरून आकाशवाणी झाली, विश्वेश्वराचा आवाज आला, अरे म्हणजे ज्ञानेश्वरा, अरे म्हणजे तुमच्या जवळच म्हणजे अमृत वल्ली म्हणजे कोणती, तर म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव स्वतः